नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888 आणि घेऊन आले मी आज तुमच्यासाठी एक वेगळी आणि छान अशी रीडिंग. कारण तो विषय माझ्याशी कनेक्ट झाला आणि माझी जी आध्यात्मिक जर्नी आहे, जो स्पिरिच्युअल जर्नी आणि 888 तर ह्या जर्नीचा प्रवास आणि या जर्नीची सुरुवातच जी झाली ती जेजुरी गडावरून झाली आणि खंडेरायांच्या आशीर्वादानं झाली. तर या जेजुरीच्या पहिल्या पायरीपासून ते कैलासापर्यंत वरती शिखरापर्यंत जाण्यापर्यंतचा जो प्रवास होता, म्हणजे एक एक पायरी टप्प्याटप्प्यानं खंडेरायांनी मला शिकवली आणि त्यांनी मला म्हणजे प्रत्येक म्हणजे भक्तीच्या मार्गातून असू दे आणि ध्यानातून असू दे, मेडिटेशनमधून सगळ्याच ह्याच्यातून त्यांनी मला शिकवलं, दाखवलं की अध्यात्म काय आहे, भक्ती काय आहे, स्वतःचं अस्तित्व काय आहे आणि स्वतःला झोकून देऊन इतरांसाठी करणं काय आहे, दुसऱ्यांसाठी करण्याचं जे सुख आहे त्यातलं सुख आहे आणि परमात्म्याशी कनेक्ट झाल्यानंतर जो परम आनंद जो आपण अनुभवतो तो आनंद काय आहे, हे सगळं या पायऱ्यांनी आणि ह्या गडाने आणि ह्या खंडेरायांच्या आशीर्वादाने मी शिकली आणि म्हणजे माझ्यापर्यंत ते पोहोचवलं गेलं आणि थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद आहेत. आणि असं येळकोट जय मल्हार. आणि हाच खंडेरायांचा आशीर्वाद म्हणजे त्यांच्या सगळ्या भक्तांवर आणि माझ्या या व्ह्यूअर्स, सबस्क्रायबर्स आणि माझ्या चॅनलशी जे जे कनेक्टेड आहेत त्या सगळ्यांवर असा भंडारा सोन्यासारखा उधळून त्यांच्या आयुष्यातलं सगळं निगेटिव्हिटी आणि नैराश्य दूर करून त्यांच्या आयुष्यात आनंद, उत्साह आणि एक सोनेरी छानसं आयुष्य त्यांचं सुरू करू हीच खंडेरायांचरणी प्रार्थना आहे. आणि असाच खंडेरायांनी मला मेसेज दिला काल दसरा आणि त्या दिवशी खरंच मला असं डीप मेडिटेशनमध्ये मला एक वेगळीच एनर्जी तिथं हे झाली की मला हे करायचं आहे आणि एक वेगळ्या कारणासाठी म्हणजे ज्या उद्देशासाठी ही जर्नी सुरू झालेली आहे तो उद्देश आणि तो जो हेतू आहे की तुम्हाला म्हणजे कुठपर्यंत कोणती माहिती, कोणतं मार्गदर्शन पोचवायचं आहे, तर त्याचा एक सुरुवात आणि त्याचं मार्गदर्शन जे आहे ते मला मिळालं आणि मला खरंच खूप आनंद होतोय की मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं एक माध्यम म्हणून त्यांनी मला हे केलं. आणि जर सगळेच आपण माध्यमच आहोत आणि जे त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवले ते आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि असाच एक मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला, खूप डीप कनेक्ट झाला. मी आवाहन करत होते खंडेरायांचं की मला मार्गदर्शन करा, मला काय द्यायचं आहे, काय सांगायचं आहे. आणि खूप मोठं असं मेसेज होता, तो कोणता आहे, काय द्यायचं आहे. तर तो मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला की खंडेरायांची अर्धांगिनी माळसा तुम्हाला बंधनातून मुक्त करत आहे, तुम्हाला नैराश्यातून बाहेर काढत आहे, तुम्हाला तुमचं जे स्वतःचं तुमचं अस्तित्वाशी तुमच्या कनेक्ट त्या करतायत. आणि तुमच्यातली जी अशी बांधलेली जी सोल होती, जी बांधलेली सोल आहे, जे वेगळं तुमचं आतलं जे रूप आहे त्या रूपाला जे बांधून ठेवलेलं होतं ते त्यातून तुम्हाला मुक्त करायला त्या येत आहेत. आणि त्यांचे आशीर्वाद त्या तुम्हाला, जर दुर्गा खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा म्हणजेच देवी पार्वती आणि त्यांचं ते रूप होतं. तर हा सगळा त्यांचा एक प्रवास होता आणि त्या प्रवासामध्ये सर्व समर्पण, त्याग आणि हे सगळ्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, प्रेम शिकवलं सगळंच. आणि एक राज्य कसं चालवायचं किंवा कसं जेव्हा खंडेराय त्यांना सोडून गेले त्यावेळेला त्यांनी ते राज्य कसं चालवलं, तर तो सुद्धा म्हणजे जो दृष्टिकोन आपण काय घेतो हे महत्त्वाचं आहे. तर ते सगळं आणि कोणतं असं बंधन आहे तुमच्या भोवतीच्या बंधनातून त्या तुम्हाला मुक्त करतायत, तर ते बघूया. मी सुद्धा खूप एक्साइट आहे की हे काय कोणते मेसेजेस येत आहेत यासाठी. आणि नक्कीच तुम्ही सर्वांनी चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं की रीडिंग कशी वाटते. थँक्यू सो मच. तर बघूया खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा तुम्हाला कोणत्या बंधनातून मुक्त करत आहेत. आणि थँक्यू सो मच. आणि काय आले, कोणत्या बंधनातून मुक्त करत आहेत. आणि 9 ऑफ कप्स आहेत. आणि श्री खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा तुम्हाला कोणत्या बंधनातून मुक्त करत आहेत. तर हे जे बंधन आहे हे
प्रत्येक म्हणजे असं काही बंधन आहे हे ज्यामुळं तुम्हाला तुमचा एक मार्ग सापडत नव्हता, तुम्हाला तुमचा मार्ग सापडत नव्हता किंवा तुम्ही काय कोणतंही कार्य करताय त्यामध्ये यशस्वी होत नव्हता. तुम्हाला आता आयुष्यात आपल्या बरोबर कसं हे होतंय की आपल्याकडे पैसा नाहीये, आर्थिक संपन्नता नाहीये, खूप म्हणजे नैराश्य आहे, तर यातून बाहेर पडण्यासाठी काही ना काही आपण धडपडत असतोय, मार्ग मिळवत असतोय. तर तो मार्ग जो आहे तो तुमच्या आर्थिक संपन्नतेचा असेल, तुमच्या अस्तित्वाचा असेल, तुमच्या कर्तव्याचा आणि तुमचं जे धैर्य आहे, जे खचलं होतं, जे धैर्य आहे, जो उत्साह आहे, जी शक्ती तुमच्यातली आहे ती खचली होती, जी बांधली गेली होती नैराश्यामुळे. कारण तुमच्याकडे पेंटिकल्स नव्हते, पैसा नाही आहे, आर्थिक संपन्नता नाही आहे, आयुष्यात इतके प्रॉब्लेम्स आहेत, जो निर्णय तुम्ही घेताय, ज्यात तुम्ही पाऊल टाकताय ते म्हणजे तिथं अपयश येतंय, कोणतंही कार्य कडेच जात नाही, तरी म्हणजे पूर्ण होत नाहीये, त्याच्यामध्ये खूप अडथळे येतात, कोणता निर्णय घ्यावा हे समजत नाहीये. तर ह्यासाठी खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा याच सगळ्या बंधनातून तुम्हाला मुक्त करतायत. आणि हा निर्णय घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाचा निर्णय घेण्यासाठी, तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये असू दे, तुमच्या फॅमिलीमध्ये असू दे, तुम्हाला स्वतःला वेगळं काहीतरी करून दाखवायची तुमच्यात हिंमत आहे, पण अशी काही बंधनं आहे ज्यामधून तुम्हाला ते करता येत नाहीये, तुमचा पायात म्हणजे एक बंधन बेडी अडकल्यासारखं झालेलं आहे. तर त्या अशा सगळ्या बंधनातून त्या मुक्त करण्यासाठी तुम्हाला आलेत. तुमची स्ट्रेंथ वाढवतायत, कारण प्रत्येक वेळी कुरवाळत बसलं की ते वाढतं. ज्याच्यावर तुम्ही प्रेम करताय त्या गोष्टी त्या वाढत जातात. मग ते दुःख असू दे, प्रेम असू दे, आनंद असू दे, सगळ्या गोष्टी असू दे. आणि देवी म्हाळसा तुम्हाला हेच शिकवतायत की हेच सांगतायत की तुम्हाला स्वतःवर प्रेम करायचे आहे, तुमची स्वतःची स्ट्रेंथ, तुमचं धैर्य, तुमचा स्वाभिमान, तुमचं अस्तित्व हे सगळं पणाला लावून सगळ्या गोष्टी कुरवाळणं योग्य नाही. हे तुम्हाला त्या सांगायला ॲज अ दुर्गा पार्वती काय सांगतायत. त्यांनी स्वतः एवढी शस्त्र घेतली हातात आणि त्यांनी त्यांच्या लेकरांसाठी, कारण हे बंधन त्यांनी तोडलं. कशासाठी तोडलं? कारण त्यांना त्यांना वाचवायचं होतं, दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचं होतं. त्यांचा हेतू शुद्ध होता, प्रामाणिकपणा होता, खरा होता आणि त्यांच्यातलं मातृत्व होतं, म्हणजे जागृत होतं, मातृत्व आणि प्रेम जागृत होतं. त्या जसं स्वतःवर प्रेम करतात तसंच सर्वांवर प्रेम करतात आणि त्या प्रेमामुळंच त्या प्रेमाची साथही त्यांना होती. त्यांनी शिवशंभूंनी त्यांच्यातली ती शक्ती जागृत केली की हे तुम्हाला करायचंय, हे तुम्हाला करायचंय. प्रत्येक वेळी पुरुष किंवा प्रत्येक वेळी अशी दुसरी शक्ती आहे जी तुम्हाला मदत करेल, नाही तुम्हाला तुमच्यातली शक्ती जागृत करायची आहे. आणि खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा हेच बंधन तुमचं तोडतायत, ह्याच बंधनातून तुम्हाला मुक्त करतायत. प्रत्येक वेळी प्रत्येक ह्याला तुम्ही जे असं अवलंबून राहताय, दुसऱ्यांवर अवलंबून राहताय, तर ह्या अवलंबून जे राहतायत त्यातून तुम्हाला त्या मुक्त करतायत आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व त्या दाखवून देत आहेत. तुम्हाला तुमचं अस्तित्व जागं करण्यासाठी त्या तुम्हाला सांगतायत. कारण तुम्ही खूप पॉवरफुल आणि एक स्ट्रॉंग अशी पर्सनॅलिटी आहात आणि तुम्हाला हे करायचं आहे आणि तुम्हाला ते फुलफिल करतायत. त्या फक्त पैशाने आणि आर्थिक संपन्नतेने समृद्ध असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये अध्यात्म, प्रेम, विश्वास, समर्पण, त्याग या गोष्टींची जोड असायला लागते. हे त्या तुम्हाला शिकवतायत आणि हे त्या तुम्हाला सांगतायत. कारण दुसऱ्यांकडून शक्ती नाही मिळवतायत, तुमच्यातच शक्ती आहे. त्यांचंच रूप तुम्ही आहात, त्यांचंच रूप, त्यांचीच शक्ती तुमच्यामध्ये आहे. फक्त ती शक्ती जागृत करण्यासाठी त्या तुम्हाला सांगतायत आणि म्हणूनच तुम्हाला त्या बंधनातून मुक्त करतायत, बाहेर काढतायत त्या. कारण जोपर्यंत एक जाळ्यातनं बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्या अस्तित्वाची, खऱ्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. आणि म्हणून त्या तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ब्लेस्ड करतायत, आशीर्वाद देतात. आणि द टॉवर मुवमेंट मी तुम्हाला पहिल्यांदा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. जरा एकच मिनिट.
व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, एक एक पायरी जसं वर जाईल तसं आयुष्यात तुम्हाला, म्हणजे जसं जेजुरीची पायरी वर एक पायरी वर चढत जाल तसा प्रवास तुमचा मोक्षापर्यंत जातो. पण मोक्ष कुठं आहे? त्या प्रत्येक पायरीवर अनुभव आहे, त्या प्रत्येक पायरीवर शिक्षण आहे, त्या प्रत्येक पायरीवर तुम्हाला काहीतरी शिकवलं जाते, वेगळं काहीतरी दाखवलं जाते, तुमच्यातली शक्ती जागृत केली जाते. ॲज अ चक्राची एनर्जी कशी आहे तशीच एनर्जी त्या पायऱ्यांमध्ये सुद्धा आहे आणि त्या जेजुरी गडावर आहे. जसं तुम्ही एक पायरी वर चढत जाल तसे तुमच्यातले जे ब्लॉकेजेस आहेत ते निघून जातील. कधी? त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होताय, आणि कनेक्ट झाल्यानंतरच हा जो टॉवर आहे, हा टॉवर पूर्ण उभा राहतोय. हा जो टॉवर आहे, जो टॉवर निगेटिव्हिटीचा आहे, तो ढासळतोय आणि नवीन एक टॉवर त्याची स्थापना तुम्ही केलेली आहे. जी घटस्थापनेला आपण सांगितलेलं आहे, एका नवीन टॉवरची स्थापना, एक हे काय म्हणतात त्याला, असं उद्घाटन जे हे करतो की नाही आपण, तसं ते झालेलं आहे, त्याचा प्रारंभ झालेला आहे. पण हा जो तुमचा कमकुवत झालेला टॉवर आहे तो ढासळला जातोय. पायऱ्या चढणं, तुम्ही कोणत्या उद्देशानं ते चढताय, तुम्ही कोणत्या उद्देशानं पुढं जाताय, हे तुम्हाला इथं दाखवलं जातंय. आणि देवी म्हासा तुम्हाला हेच सांगतायत की तुम्हाला प्रत्येक पायरी चढताना, जशी जेजुरीचा गड आहे आणि त्याच्यावरच्या ज्या पायऱ्या आहेत तसंच आपलं आयुष्य आहे आणि मोक्ष आहे, कैलास म्हणजे थर्ड आई ह्या याच्यावर मी एक असं वेगळा व्हिडिओ नक्की करेन की आपल्याला, म्हणजे चक्राचं हे आहे आणि थर्ड आई जिथं कैलास आहे आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच शिव. आणि म्हणजे मूलाधारपासून आपण वर चढत जातो त्या तिथपर्यंत ते चढतं. आणि ह्याच अशा म्हणजे का वेगळ्या अनुभवातून तुम्हाला त्या घेऊन जात आहेत, एक वेगळा मेसेज आहे आणि तो खूप कनेक्ट होतेच खरं तरी. थँक्यू सो मच. आणि तुम्ही या पायऱ्या म्हणजे चक्राज, मी हेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते की याच पायऱ्या म्हणजे चक्राज, आणि चक्राजवर तुम्ही लक्ष द्यायचं, चक्राजवर तुम्ही काम करायचं. आणि हे काम करत 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 तुम्ही वर जिथपर्यंत तुम्ही जेव्हा थर्डायपर्यंत पोहोचता ॲज अ कैलास, आणि म्हणजेच हे जेजुरीचा गड. आणि ही जेजुरी तुम्हाला तुमच्या मोक्षापर्यंत नक्कीच घेऊन जाणार. आणि म्हाळसादेवी तुम्हाला हेच सांगतायत की आयुष्याचा हा प्रवास आहे आणि ह्या प्रवासामध्ये तुम्हाला भलेही तुमच्याबरोबर कोण असो किंवा नसो, पण तुम्हाला हा प्रवास करायचा आहे, हा सोडायचा नाही आहे. स्वतःच्या अस्तित्वावर प्रश्न उभा करायचा नाही आहे, स्वाभिमानावर प्रश्न उभा करायचा नाही. कारण तुमच्यात एक शक्ती आहे, त्यांचंच अस्तित्व तुमच्यामध्ये आहे. जी शक्ती, शिवशक्ती म्हणजे काय आहे, शिव आणि शक्ती यांचं आपण काय आहे, आपल्यामध्येच शिवशक्तीचं अस्तित्व आहे आणि तीच शक्ती तुम्हाला जागृत करण्यासाठी त्या सांगतायत. आणि म्हणूनच तुम्हाला ही जी तुम्ही बंधन घालून ठेवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला तुम्ही विसंबून राहणं दुसऱ्यांवर, तर ह्या सगळ्या बंधनातून त्या तुम्हाला मुक्त करतायत आणि स्वतःच त्या तुम्हाला स्टेबल करतायत. अबंडन्स नसू दे, पैसा नसू दे, आर्थिक संपन्नतेनं असू दे, निर्णय घेण्यात तुम्हाला निर्णय घेता येत नसेल तर त्या निर्णय घेण्याची क्षमता तुमची वाढतीये आणि तुम्हाला त्या ह्याच्यातून त्या तयार करतायत. आणि थँक्यू. खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा तुम्हाला बंधनातून मुक्त करत आहे. तर असं बंधन 11-11 आहे, बॅलन्स आहे, कारण तुम्ही तर बॅलन्स होताय. कोणत्या बंधनातून त्या मुक्त करतायत तुम्हाला, असं बंधन आहे, अशा ह्यानं तुम्हाला बांधून ठेवलेलं होतं, अशा निगेटिव्ह एनर्जीच्या जाळ्यानं तुम्हाला बांधून ठेवलं होतं आणि त्याची गाठ त्या सोडतायत. कारण त्या जाळ्यानं तुम्हाला तुमच्यातली जी ऊर्जा आहे, तुमच्यातली जी शक्ती आहे ती फ्लो झाली तर तुम्ही थांबवू शकत नाही किंवा तुमची प्रगती कुणीही थांबवू शकत नाही, असं त्या निगेटिव्ह एनर्जीचं हे होतं. आणि बरेच वेळा असं होतं की आपल्या घरात म्हणजे कितीतरी असे प्रॉब्लेम्स असतात किंवा असं अगदी चांगलं चाललेलं असतं, खूप छान चाललेलं असतं आणि अचानकपणे अशा काही गोष्टी होतात की म्हणजे सगळंच ढासळलं जातं आणि पुन्हा नव्यानं शून्यातून सुरुवात करायला लागते. तर अशा गोष्टी होतात. तर त्या निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असतो आणि मग त्या गोष्टी ढासळल्या जातात, कारण तुम्हाला एक नवीन टॉवर उभा करायचा असतो. कारण तुम्हाला त्या नवीन टॉवरवर पुन्हा एकदा तुम्हाला तो प्रवेश करायचा असतो, जो फास्ट असतो, तो आशीर्वादाचा असतो आणि तुमच्या सामर्थ्याचा प्रवास असतो, तो सुरू करायचा आहे. आणि देवी म्हाळसा तुम्हाला इथं तेच सांगताय, तुमच्या नवीन प्रवासाची, नवीन आनंदाची आणि नवीन सगळं हे सुरू होते. जो टॉवर ढासळला तुमच्या आयुष्यात, ज्या टॉवर मुवमेंट आल्या, जे काही दुःख तुम्हाला त्रास झाला, दुःख झालं, संकट आली,
तुम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तुमच्यातली ती शक्ती तुमच्यातली जागृत करण्यासाठी हे सगळं झालं. जर पॉझिटिव्ह वाईबनं तुम्ही जेवढं जेवढं जे शक्य आहे तेवढं तुम्ही पॉझिटिव्ह वाईबनं जितकं घ्याल तितकं तुमच्या आयुष्यात सकारात्मकता प्रवेश करेल आणि अबंडन्स प्रवेश करेल असं त्या सांगतायत. आणि एक असं बंधन जे खरंच अशा तुमच्या म्हणजे कोणतरी नकारात्मक अशा तुमच्या आजूबाजूला प्रत्येकाच्याच असतात, तसं सोल असतील तर त्याकडे न लक्ष देता तुम्ही माफ करून पुढं जायचं हे देवी म्हाळसा तुम्हाला सांगतात. कारण माफ करणं हा नियम आहे. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हाच तुम्ही पुढं जाता. कारण तुमचे दरवाजे, तुमच्या अबंडन्सचे सुखाचे दरवाजे जे उघडताय ते माफ करण्यामुळेच उघडताय. आणि तुम्ही माफ केलंय. माफ करणं खूप सोपं नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे ती, पण ते माफ तुम्ही केलंय आणि हृदयातून काढून टाकलंय. कारण जेव्हा आपण माफ करत नाही त्यावेळेला जी एनर्जी किंवा जी सोलाशी आहे जी आपल्याला नको आहे तिला आपण कुरवाळत सांभाळत आणि तिच्याकडेच लक्ष देत बसतो आणि ती आपल्या ब्लॉकेजेस निर्माण करते आयुष्यात. अशा गोष्टी असतात आणि हे सगळं होत असतं. तर ज्या वेळेला तुम्ही माफ करताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आनंदाचे, सुखाचे दरवाजे तुम्ही स्वतःहून ते उघडलेले आहेत. चावी खंडेराय देतात, चावी म्हाळसा देवी देतात, देवी शक्ती रूप आणि देवी पार्वती तुम्हाला चावी देत आहेत की तुमच्या सुखाच्या दरवाजांची. आणि ज्यांनी तुम्हाला दुखवलंय, त्रास दिलाय त्यांना माफ करून पुढे जाण्यासाठी त्या तुम्हाला सांगतायत. कारण तुमच्यासाठी पुढं ॲज अ फ्युचर तुम्हाला खूप मोठं असं एक वेगळं तुमच्यासाठी दार उघडलं जाणार आहे. एक वैश्विक असं प्रवेशद्वार तुमच्यासाठी उघडते. आणि त्यामुळं तुम्ही ह्या अशा जे करंट चॅलेंजेस आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, यानं मला काय म्हणलं, त्यानं मला का दुखवलं, त्यानं माझा अपमान केला, त्यानं तसं केलं, ह्यानं असं केलं, नाही, ह्या पाशात पडू नका तुम्ही असं देवी म्हाळसा तुम्हाला सांगतायत. आणि याच बंधनातून त्या तुम्हाला मुक्त करतायत. दुसऱ्यांच्या एनर्जीला जखडून राहू नका. कारण त्या एनर्जीचं काम असते आहे की तुम्हाला थांबवून ठेवायचं, तुम्हाला पुढं जाऊन द्यायचं नाही. हेच त्या एनर्जीचं काम आहे आणि हे ती एनर्जी हे करते. त्यामुळं तुम्ही इथून फक्त तुम्ही माफ करायचं आणि पुढे जायचं आहे. त्यावेळी तुम्ही जेव्हा माफ करून पुढे जाताय त्यावेळेला तुम्हाला थांबवण्याची ताकद कुणामध्येही नाही आहे असं तुम्हाला त्या सांगतायत. आणि हेच 6 ऑफ वॉन्ड्स आणि नवीन प्रवास हेच सांगतोय देवी म्हाळसा. तुम्हाला हेच सांगतायत की तुम्हाला एक नवीन प्रवास करायचा आहे आयुष्याचा, जिद्दीचा, सामर्थ्याचा प्रवास करायचा आहे. तुमचा दृष्टिकोन बदलतोय आणि जगाकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. इथं हे सांगितलं जात आहे. दुसऱ्यांसाठी जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करताय, तुम्ही स्वतःवर प्रेम करायला जर सेल्फ लव्ह जेव्हा स्वतःवर प्रेम करताय त्याच वेळा तुमचा दृष्टिकोन बदलतोय. आपल्या स्वतःमध्ये काय आहे, एखादा असा गुण आहे जो आपल्याला बदलायचा आहे, आपल्याला स्वतःतलं काय बदलायचं आहे, माझ्यामधलं मला काय बदलायचं आहे यावर तुम्ही जास्त आता फोकस करणार आहात. तुम्हाला स्वतःमधलं काय बदलायचं, अशा एनर्जीजना तुम्ही वाव देऊ नका तुमच्या आयुष्यामध्ये. ज्या एनर्जीनी तुम्हाला जखडलं होतं त्या सगळ्या एनर्जीना असं बाहेर ओढून काढून टाकतायत आणि त्या बंधनातून तुम्हाला मुक्त करतायत म्हाळसा देवी. आणि थँक्यू सो मच. येळकोट जय मल्हार पुन्हा एकदा. आणि असा छान असा अबंडन्स तुमच्या आयुष्यात त्या घेऊन येत आहेत. आणि एवढा असा जो टॉवर जो पडलेला होता तो पुन्हा एकदा त्याचा एक नवीन स्थापना त्या टॉवरची झालेली आहे. आणि तो टॉवर म्हणजे मोक्षाला तुम्ही पोहोचलेले आहात. जर कैलास पर्वताला, जेजुरीगड हाच म्हणजे ह्या पृथ्वी मृत्यूलोकावरचं ते कैलास शिखर आहे. जिथं ज्यांनी आपलं ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यामुळं आपण नक्कीच तुम्ही सर्वजण गेला असाल. आणि ज्यांनी केलेले नाही आहेत किंवा तिथं ते असं रम्य एक वेगळंच, तिथं गेल्यानंतरची एक वेगळी एनर्जी आहे. तर तुम्ही नक्कीच तिथं जा जर कोणी गेलेलं नसाल तर. आणि तिथली ती एनर्जी, तिथलं ते समाधान आणि तो भंडारा हाच आहे तो तुमच्यातली सगळी भीती, सगळं नैराश्य आणि सगळं दुःख सगळं घालवून टाकतो आयुष्यातलं. आणि त्या भंडाऱ्याशी कनेक्ट व्हा. बघा तुमच्या आयुष्यातलं सगळं नैराश्य निघून जाईल. आणि हा कसं आहे, दृष्टिकोन चांगला पाहिजे. जर आपले पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तर तिथपर्यंत ते ओढून नेतातच, ते घेऊन जातात. त्यात तुम्ही किती पण प्रयत्न केला की मला म्हणजे थांबवण्याचा, पण ते थांबवून देत नाही, ते बोलवून घेतात. तर म्हणूनच देवी म्हाळसा सुद्धा तुम्हाला सांगतायत थांबू नका असं. म्हणजे हे जे परिस्थिती आहे त्याच्यासमोर झुकू नका. जी परिस्थिती कशीही तुमच्या समोर आलेली आहे, खूप मोठे टॉवर मुवमेंट आयुष्यात आलेत, तर त्याच्यासमोर परिस्थितीसमोर झुकू नका. कारण तुम्ही शक्ती आहात. तुमच्यातली
तुमच्यात त्या स्वतः आहेत आणि तुमच्यातली ती शक्ती जागृत आहे. ती फक्त तुम्हाला वरती फ्लो करायची आहे, काढायची आहे. तर ध्यानाशी कनेक्ट व्हा, त्यांच्या ऊर्जेशी कनेक्ट होण्यासाठी त्या सांगतायत. कारण तुम्हाला त्या खूप सारा असं अबंडन्स आणि सुखाचे दरवाजे उघडतायत, बॅलन्स करतायत त्या तुम्हाला म्हणून. आणि थँक्यू थँक्यू देवी. शिवशक्ती म्हणजे काय? बॅलन्स. शिवशक्ती म्हणजेच बॅलन्स आहे आणि हा बॅलन्स तुमच्यामध्ये येतोय. शिवशक्तींची ऊर्जा प्रवाहित होते. आता कुठलीही ऊर्जा अशी तुमच्या आयुष्यात राहणार नाही जी तुम्हाला थांबवते, स्टक करते किंवा तुम्हाला वरती येऊ देत नाही आहे. तर इथं नाही, तर कारण इथं देवींचा प्रवेश आहे, शक्तीचा प्रवेश आहे आणि शक्तीवरती तुमची फ्लो होते. शिवापर्यंत, महादेवांपर्यंत जेव्हा ती जाऊन पोहोचते तेव्हा ती बॅलन्स होते आणि तेव्हाच तिचं एक मूळ रूप, एक वेगळं मूळ असं रूप तिचं बाहेर पडत असतं. आणि म्हणूनच तुम्हाला त्यांचंच रूप तुमच्यामधून त्यांना बाहेर काढायचं आहे आणि त्यात बाहेर काढतायत. तर नक्कीच सर्वांनी कनेक्ट व्हायचं आहे आणि चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे की रीडिंग कशी वाटली. ओके, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान छान कमेंट्स करता, मला खूप आवडतायत म्हणजे असं छान वाटतायत. असं वाटते जन्मोजन्मीच तुमचं आणि माझे ऋणानुबंध आहेत आणि म्हणूनच ह्या टॅरोटच्या माध्यमातून का असेना पण आपण कनेक्ट झालो, असं एक वेगळं फिलिंग मला येतं. थँक्यू सो मच. तर खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा तुम्हाला कोणत्या बंधनातून मुक्त करीत आहे आणि तुमची प्रार्थना, जी प्रार्थनाचा हा मेसेज माझ्याशी कनेक्ट झाला. मी आता बरेच दिवस झाले मी टॅरो रीडिंग करते, पण असा मेसेज किंवा असं एक मोठं हे मला कनेक्ट नव्हतं झालं. तर दत्तगुरूंनी मला शिकवलं, स्वामींनी शिकवलं, त्यांच्या मार्गदर्शनाने शिकवलं. तर ह्या सगळ्या गोष्टींनी त्यांनी एक एक टप्पा आपण तयार करत जातो कोणतंही शिक्षण घेताना. त्याच्यासाठी आपलं ध्यान, आपलं मेडिटेशन आणि आपला अभ्यास पण महत्त्वाचा आहे, तसंच आपला अनुभव सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा अनुभव या परिस्थितीनं तुम्हाला शिकवलंय, ह्या अनुभवाने तुम्हाला शिकवलंय ना, म्हणूनच तुम्ही स्थिर झालाय आणि असं ठाम तुम्ही उभे राहताय. तुम्ही आता जी तुमची अशी नैराश्याची परिस्थिती नाही आहे, त्या नैराश्यातून तुम्हाला त्या बाहेर काढतायत, नैराश्याच्या बंधनातून तुम्हाला बाहेर काढतायत. मला यातून असं हे होत होतं की कोणता मेसेज मला खरंच कनेक्ट म्हणजे हे करायचं आहे. तर खरंच तुम्हाला असं नैराश्य होतं आयुष्यातलं, खरंच हेल्थचे प्रॉब्लेम्स आणि सगळंच एकूण हे होतं, तर त्याच्यामधून तुम्हाला त्या नैराश्यातून बाहेर काढतायत. अपयश जे येत होतं, वारंवार अपयश येत होतं, त्यातून तुम्हाला त्या बाहेर काढतायत. कारण तुमच्या प्रार्थनेमध्ये इतकी शक्ती आहे, तुमच्या भक्तीमध्ये शक्ती आहे आणि तुमच्या प्रार्थनेचंच फळ त्या देत आहेत. जर तुम्हाला थोडंसं आता हे नवरात्र झालेलं आहे आणि 9 दिवसांचं म्हणजे एक वेगळा मेसेजही मला आहे, तर त्यामध्ये थोडंसं उपवास किंवा इकडं जागरण ह्याच्यामुळे थोडंसं विकनेस वगैरे असेल, जे एनर्जी तर आहे मला ते पीक होते. तर तुम्ही लिंबू सरबत आणि किंवा ज्यूस अशा जरा थोडंसं घेण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. कारण थोडं शरीराला सुद्धा आपण आपल्या ह्याच्यावर स्वतःवर जसं प्रेम करायलाच पाहिजे, हे की नाही. तर त्यासाठी हा मेसेज आहे आणि नक्कीच थँक्यू सो मच. थँक्यू. तर असा कोणता मेसेज आहे तो देवी माणसांना तुम्हाला द्यायचा आहे आणि बंधनातून मुक्त करायचं आहे? गिल्ट. बघा किती मोठा मेसेज आहे हा. गिल्ट, जे काही चुकलंय, जे काही चुकीचं झालंय, हातून एखादी गोष्ट चुकली असेल, राहिली असेल करायची, तर स्वतःला अपराधी ठरवू नका, गिल्ट मनात ठेवू नका, स्वतःला दोष देऊ नका. मी हे का नाही केलं, हे माझ्याकडून का नाही झालं, हे माझ्याकडून का चुकलं. का तर चुकीला सुद्धा माफी असते. जेव्हा तुम्ही सरेंडर होता, समर्पण होता, तेव्हा तुमच्यातल्या मोठ्यातल्या मोठ्या चुकीला सुद्धा परमेश्वर माफ करतात. ही दुनिया आहे, ह्या दुनियेच्या मागे लागू नका की ते तुम्हाला माफ करतील, ते तुम्हाला हे करून घेतील, तर नाही आहे. पण परमेश्वराजवळ खूप मोठा न्याय आहे आणि ते कधीच असं हे करत नाहीत की तुम्हाला थांबवू दे. ते न्याय नक्कीच देतात. गिल्ट, मनात जो अपराधीपणा आहे आणि एक असं हे वाटतंय की मला थांबवून ठेवलंय आणि तुम्हाला इथं बघाल, हे गिल्ट, तुमच्या मनातलं गिल्ट आणि अपराधीपणाच तुम्हाला थांबवून ठेवते. खरं तरी तुम्हाला
ह्या जाळ्यात आणि ह्या बंधनात ज्यांनी जखडून ठेवले, ह्या तुमच्या अपराधीपणामुळे जखडून ठेवले. एखादी गोष्ट तुमच्याकडून चुकीची झाली असेल, ॲज अ माणूस आहे त्यामुळं चूक होते, तर त्या चुकीला तुम्ही आणि त्या गोष्टीला तुम्ही असं पकडून ठेवले की ती तुमच्यातून जात नाही आहे. तर इथं तुम्हाला असं हेही दिसेल. मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्हाला देवी माणसा तुम्हाला कोणत्या बंधनातून मुक्त करत आहेत. आणि आजपर्यंत मी रिअली सांगते, मी एवढ्या दिवस झाले मी टॅरो रीडिंग करते, ह्याचं गिल्ट आणि ह्या सगळ्यांच्याशी मी हे कार्ड असं हे केलं. पण आज आज आत्ता हे कार्ड मी रीड करत असताना किंवा हे करत असताना मला हे हे बंधन इथं हे दिसलेलं आहे. हे बघा, हे बंधन आहे, ह्यानं जखडले तुम्हाला. बाहेर पडा यातून, बाहेर पडा. ही भिंत आहे, चारोळ भिंती आहे, तर स्वतःच्या कामामध्ये स्वतःच्या ह्याच्यात किती जखडून घेतलंय स्वतःला. तुम्हाला वेगळं काहीतरी करायचं आहे, स्वतःचं अस्तित्व उभं करायचं आहे, स्वतःच्या नाव वेगळं काहीतरी तुम्हाला करायचं आहे. तर देवी मासा याच बंधनातून तुम्हाला मुक्त करतात. बाहेर पडा. बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सांगतायत, कारण तुमच्यासाठी एक वेगळे दरवाजे, वेगळं काहीतरी तुमच्यासाठी निर्माण करायचं आहे, कारण वेगळं काहीतरी तुमच्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. आणि हे बंधन आहे, यातूनच तुम्ही उठल्यापासून पहाटेपासून, मला इथं अशी एक एनर्जी, एखाद्या गृहिणीची अशी एनर्जी मला दिसते की पहाटे उठल्यापासून रात्री झोपूपर्यंत पूर्ण म्हणजे ती अशी इतकी बिझी आहे, तिच्या शेड्यूलमध्ये बिझी आहे. तिला ना तिचं अस्तित्व आहे, तिचं कुठलं वेगळं रूपच तिला नाही आहे दिसत आहे. तिच्यातली जी शक्ती आहे ती तिनं फक्त आणि फक्त त्या सगळ्या शेड्यूलमध्ये व्यस्त केले. हे शेड्यूल आहे, आपण करायचं आहे, करत राहायचं आहे. आपलं घर, आपली गृहिणी, आपलं नाती हे खूप पॉवरफुल असतात. ही जी शक्ती देतात आपल्याला स्ट्रॉंग करण्यासाठी. पण म्हणून तीच नाती आपल्याला बंधन म्हणून स्वीकारायची नाही आहे. इथं हे तुम्हाला हा देवी म्हाळसा तुम्हाला मेसेज देत आहे की नात्यांचं बंधन करून घ्यायचं नाही आहे. ती नाती तुम्हाला प्रेमानं मोठी करायची आहेत, प्रेमानं मोठी करायची आहेत, सांभाळायची आहेत. पण ह्या नात्यांनी तुम्हाला जर इथे जखडून ठेवलं किंवा ह्या बंधनात घालून ठेवलं, तर ते योग्य नाही आहे. तर तुमच्यातली जी कला आहे, तुमच्यातली जी शक्ती आहे, तुमच्याच नात्यामध्ये, रिलेशन्समध्ये ते तुम्ही प्रेमानं समजून सांगा, बोला. तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याशी तुम्ही चर्चा करा. तुमच्यातली शक्ती बाहेर काढा. जर तुम्ही ध्यानाशी कनेक्ट व्हा, त्या ध्यानाच्या मार्गातून तुम्हाला तो मेसेज तुम्हाला दिला जाईल. पण ह्या बंधनातून तुम्हाला त्या मुक्त करतायत, कारण त्या तुम्हाला हात देत आहेत. फक्त तुम्ही यातून मुक्त तुम्हाला व्हायचं आहे, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. आणि माझ्या अशा सगळ्या मैत्रिणी असतील इथं ह्या चॅनलशी कनेक्टेड, त्या सगळ्याच मैत्रिणींना माझा खरंच खूप महत्त्वाचं असं मला मेसेज द्यायचा आहे की असं जर होत असेल तर नक्कीच तुम्ही ध्यानाशी, मेडिटेशनशी कनेक्ट व्हा. तुम्हाला काय करायचं आहे, मार्ग मिळत नसेल तर तुम्हाला ध्यानाच्या माध्यमातून तुम्हाला हा मार्ग मिळेल. नक्कीच हा मार्ग मिळेल, तुम्ही पुढं जाल आणि तुम्हाला काय करायचं आहे हेही तुमच्या लक्षात येईल. असं सगळ्या ह्याला जखडून तुम्ही राहू नका, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. आणि खूप मोठा हा मेसेज आहे. तेच 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 रिपीटेड तेच तुमच्या आयुष्यात चालले, बदल नाही आहे, असं सुद्धा इथं हा मेसेज आहे की तुम्हाला बदलच नाही येत आहे. ह्याच्यामध्ये रुटीन्स चेंजच नाही आहेत. आपण आलोय, हा ठीक आहे, चला जन्म झाला, शिक्षण घेतलं, मोठे झालो, लग्न झालं, मुलं झाली, घर आहे आणि परत रुटीन तेच नाही, असं नाही आहे. आयुष्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याची उमेद तुमच्यात आहे, पण ती उमेद तुम्ही या जबाबदाऱ्यांमध्ये आणि ह्या सगळ्या बंधनामध्ये इतके अडकून गेलाय की तुमच्यातली उमेदच हरपल्यासारखं झालंय. आणि ज्यांची ही एनर्जी आहे त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि स्वतःवर थोडंसं प्रेम करा. असं नाही आहे की नाती तोडा, नात्यांना सोडा, घर सोडा आणि गृहिणी, असं नाही. आपली नाती आपली ताकद आहे, आपलं प्रेम आहे, आपला विश्वास, हे सगळं आपली नाती आहेत. पण त्यांना सांभाळून घेऊन, त्यांना साथ देऊन, त्यांना विश्वासात घेऊन आणि तुम्हाला जे करायचं आहे त्यांच्याशी कनेक्ट करून तुम्हाला या बंधनातून तुम्हाला बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व उभं करायचं आहे. आणि हे तुम्हाला देवी माळसा सांगतायत, तुमच्या स्वतःमधली शक्ती जागृत करायला त्या सांगतायत आणि तुम्हाला शक्तीशी कनेक्ट व्हायचं आहे. असा इथं खूप महत्त्वाचा मेसेज आहे की तुम्हाला शक्तीशी कनेक्ट व्हायचं आणि हायर लर्निंग. मी तुम्हाला इथे तेच सांगितलं, शिक्षण महत्त्वाचं आहेच, पण त्या शिक्षणाबरोबर तुम्हाला परिस्थितीनं जे शिकवलं आहे, अनुभवानं जे शिकवलेलं आहे, ते शिकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण अनुभव आयुष्यात कधीच तुम्हाला मागे पडू देत नाही, थांबू देत नाही. तर तो अनुभव तुम्हाला शिकवतोय, तो तुम्हाला मोठं करतोय आणि
तोच अनुभव तुमच्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या ह्या बंधनातून बाहेर पडताय, तुम्ही एक वेगळं काहीतरी शिकताय आणि वेगळं काहीतरी करण्याची उमेद तुमच्यात जागृत होते, तेव्हा हा अनुभव तुम्हाला खूप महत्त्वाचं मार्गदर्शन आहे. आणि कारण प्रत्येक वेळी काही तुम्ही पुस्तक घेऊन बसणार नाही आहे मला काय शिकवले म्हणून, नाही. कारण इथं तुम्हाला अनुभव महत्त्वाचा आहे. कोणतंही क्षेत्र असू दे, तिथं तुम्हाला अनुभव महत्त्वाचा आहे. आणि हा अनुभवच, ह्यातनं जे तुम्ही शिकलेले आहात, जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जो मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे, त्यावरून तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि सगळ्या अशा पाशातून तुम्हाला त्या बाहेर काढतायत, ह्या गिल्टच्या पाशातून बाहेर काढतायत, अपराधीपणाच्या पाशातून बाहेर काढतायत आणि सर्व संपन्न असं तुम्हाला त्या करतायत. आणि थँक्यू सो मच. एक सर्कल पूर्ण होते. मी खूप हे करत होते डिवाइन टायमिंग, ज्या डिवाइन टायमिंगची तुम्ही वाट बघत होता, एखादा मेसेज, एखादं असं काहीतरी येते आणि ज्यानं तुमचं मन प्रफुल्लित होते किंवा मला काय करायचं आहे हा तुम्हाला मार्ग मिळत नाही, त्याच वेळेला असे काहीतरी मेसेजेस येतात आणि एक गोल पूर्ण होते, जो मोक्षापर्यंत जातोय, ओमशी कनेक्ट होतो, तो मार्ग. कुंडलिनीची अवेकनिंग आहे इथं आणि हा ओमशी कनेक्टेड आहे, म्हणजे मार्गदर्शन आहे. तुम्ही एक असं चक्र पूर्ण केलेलं आहे, जे चक्र तुम्हाला, म्हणूनच देवी माता तुम्हाला या बंधनातून मुक्त करतात, या गिल्ट, अपराधीपणातून मुक्त करतायत. तुम्ही तुमच्या हातून जे काही चुकीचं झालं असेल, चुकलं असेल किंवा काही झालं असेल, तर त्याबद्दल मनात कोणतंही गिल्ट ठेवू नका, कारण तुमची वेळ आलेली आहे, डिवाइन टायमिंग आले. तुमच्या ज्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत, जे संयमानं तुम्ही तुमच्या आयुष्याच्या मार्गावर पुढे गेलेले आहात, तर तो संयम, तर त्या संयमाची इथं जीत आहे आणि विजय आहे त्याचा. आणि विजयादशमी, नवदुर्गा आणि देवी म्हाळसा शक्ती रूप हे तुम्हाला हेच आशीर्वाद देऊन गेले की तुमच्यातली त्यांनी शक्ती जागृत केली. तुम्हाला कोणता मार्ग, आता ह्याच्यामध्ये पाशात तुम्ही राहायचं नाही, आता बाहेर पडायचं यातून, असं त्या तुम्हाला सांगतायत, असा तुम्हाला त्या मेसेज देतायत. तर त्या मेसेजेसवर तुम्ही पुढं जायचं आहे. आणि ओपन कम्युनिकेशन, मी तुम्हाला तेच म्हटलं, जिथं जिथं तुम्हाला अडवलं जाते, थांबवलं जाते, तुम्हाला जो मार्ग निवडायचा आहे त्याच्यावर तुम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाही, तर तिथं तुम्ही बोललं पाहिजे. तिथं तुम्ही ओपन कम्युनिकेशन केलं पाहिजे, बोललं पाहिजे. तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही सांगितलं पाहिजे. जर समोरच्याला माहीतच नाही आहे तुम्हाला काय हवं आहे, तुम्ही कधी बोललाच नाही, तर त्याला कसं समजेल की तुम्हाला काय हवं आहे. तर देवी माता तुम्हाला ह्या बंधनातून मुक्त करतात. हे जे हृदयावर एवढं मोठं बर्डन तुम्ही घालून ठेवलेलं आहे, बर्डन ठेवले, तर तो हार्टचक्र ओपन होते, मोकळं होते. तुम्हाला मोकळं होण्यासाठी देवी सांगतायत, मोकळं व्हा. कारण बांधून ठेवू नका, ओपन कम्युनिकेशन करा, बिनधास्त बोला, बिनधास्त बोला, बिनधास्त जे तुम्हाला करायचंय ते करा. फक्त तुम्ही जे कराल, जो पाऊल तुम्ही निवडाल किंवा जे तुम्ही काय कोणतंही क्षेत्र असू दे, ते निवडताना त्याच्या मागचा जो उद्देश आहे, जो हेतू आहे, तो शुद्ध असला पाहिजे, असं देवी सांगतात. कारण जेव्हा तुमचा कोणतंही कार्य करण्यामागचा हेतू शुद्ध असेल, तेव्हा ह्या ब्रह्मांडाची पूर्ण सगळ्याच्या दिव्य शक्ती आहेत, पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, तुमच्या पावलावर तुम्हाला तिथं मदतीसाठी उभं राहतात. आणि हा अनुभव आहे, मी हे अनुभवले जवळून, म्हणून मी तुम्हाला एवढं स्ट्रॉंगली सांगू शकते, कारण हे मी कुठल्या पुस्तकात नाही वाचलेलं, हे माझ्या अनुभवानं मी तुम्हाला सांगते. जे मेसेजेस मला दिले जातात, जे मार्गदर्शन मला केलं जातं, ज्या शक्ती आजूबाजूला मला हे असतात, ह्या सगळ्यांच्याच बाबतीत असतात. फक्त आपण आपल्या मनातला, हृदयातला हेतू शुद्ध ठेवला पाहिजे, की मी जे करतोय त्यामुळं कोणाचा तरी संसार वाचला पाहिजे, लेकरांना मदत झाली पाहिजे, वृद्धांना मदत झाली पाहिजे आणि चांगलं काहीतरी वेगळं दिलं गेलं पाहिजे. हरवलेल्या ह्या मोहपाशातून एनर्जीसना बाहेर निघालं पाहिजे. हेतू शुद्ध असेल ना, तर तुम्हाला इथं कुणीही अडवू शकणार नाही. आणि हेच माणसादेवी तुम्हाला सांगतायत की तुमचा हेतू शुद्ध ठेवून आहे, तर तुमचा हेतू शुद्ध आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, हे अध्यात्मामध्ये तुम्हाला तुमचा याचा मार्ग तुम्हाला मिळेल आणि तुम्ही पुढे जाल. तर यामध्ये थोडंसं तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि ह्याच बंधनातून तुम्हाला मुक्त करताय, की जे बर्डन तुम्हाला होतं, सांगू का नको, बोलू का नको, काय करू, आणि स्वतःचे प्रश्न उभा करता येत नव्हते, तर त्या बंधनातून त्या तुम्हाला मुक्त करतायत. आणि अशी सोल त्यांना बाहेर काढायची आहे. तुमच्यामध्ये अशी सोल आहे, तुमचं थॉट चक्र ओपन होते, कारण ओपन कम्युनिकेशन आहे आणि सोल एक्सपेन्शन, एक अशी सोल तुमच्यातली बाहेर पडते, जी सोल तुम्हाला तुमच्या ऊर्जेशी कनेक्ट करते, जी खूप पॉवरफुल आहे, खूप पॉझिटिव्ह आहे आणि तिला तुम्ही बांधून ठेवले. म्हणूनच बंधनातून का मुक्त करताय देवी म्हाळसा, तुम्हाला बंधनातून मुक्त करताय, कारण अशी सोल तुमच्यामध्ये आहे आत.
आणि त्या सोलला तुम्ही जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय तुमच्या विचारांनी, तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्यांनी, यांनी सगळ्यांनी तुम्ही बांधून ठेवलंय त्याला. तुम्ही त्याला बाहेरच काढत नाहीये. तर असं सगळं हे होते. तर ह्या सगळ्या चक्रातून तुम्हाला त्या बाहेर काढतायत. फक्त त्याला फुंकर घालण्याची गरज आहे. आणि म्हणून तुमच्यापर्यंत हा मेसेज पोहोचेल. ज्यांच्यापर्यंत खरंच हा मेसेज पोहोचेल त्यांना गरज आहे ही फुंकर मारण्याची. थोडंसं ध्यान करा, मेडिटेशन करा, कनेक्ट व्हा स्वतःशी. स्वतःशी कनेक्ट व्हा. आपण कसं आहे, डोळे उघडले तरी जगाशी कनेक्ट राहतो आणि डोळे बंद केले तरी सुद्धा जगाशी कनेक्ट राहतो. आणि ह्या मोहमायेच्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःशी कधी कनेक्टच होत नाही. तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या सोलला काय पाहिजे, तुमची आत्मा काय मागतीये, काय हवं आहे तुमच्याकडून तिला, तिनं का जन्म घेतला, तिनं कुठलं लाईफ पर्पज पूर्ण करायचं आहे, तिचा काय उद्देश आहे, हे तुम्ही कधी ऐकूनच घेत नाही आहे. आणि त्यामुळं हरवले जाते या दुनियेत. मग माझे प्रश्न का मिटत नाही आहेत, मला मार्ग का मिळत नाही आहे, समोर काही दिसत नाही आहे आणि सगळे रस्ते ब्लॉक आहेत, मी काय करू, आणि हरवले जाते, अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलं जाते माणूस प्रश्न नाही सुटला की. पण हे देवी म्हाळसा, ही खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा तुम्हाला सांगतेय की तुमच्यापर्यंत हा मेसेज त्या पोहोचवत आहेत की तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. बाळांनो, तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट व्हायचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या आत जे प्रश्न आहेत, तुम्हाला जे प्रश्न पडले, तुम्हाला जे विचारायचं आहे ते प्रश्न, आणि मी तुमच्यामध्ये आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तुमच्याच जवळ आहे. अशा जगभर फिरू नका. स्वतःशी कनेक्ट व्हा. स्वतःशी कनेक्ट व्हा. स्वतःला विचारा. इंट्युशनशी कनेक्ट व्हा. डाउनलोडचे येतील, मेसेजेस येतात, त्या मेसेजेसशी कनेक्ट व्हा. म्हणजेच ही तुमची सोल तुम्हाला सांगते. ही तुमची सोल आणि ही आत्मा, ह्याच्यामध्येच देवी शक्ती, शिवशक्तींचा वास आहे. आणि हे तुम्हाला सांगतायत की तुम्हाला तुमचा मार्ग दाखवायला आम्ही आहे. आमच्याशी कनेक्ट व्हा. आमच्याशी कनेक्ट व्हा. आणि आपण काय करतोय, काय काकत कळसा गावाला वळसा, असं काहीतरी एक म्हण आहे बघा. आपल्या हातातच, आपल्या जवळ सगळं आहे आणि आपण ते सोडतोय. आपण जगभर फिरत बसतोय की माझ्या प्रश्नाचं उत्तर कुठं मिळेल. अरे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याच जवळ आहे. फक्त शोधण्याची गरज आहे. आणि हा शोध ध्यानातून लागतो. हा शोध मेडिटेशनमधून लागतो, ध्यानातून लागतो. मला फक्त हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी मला एक माध्यम केलं आणि खूप छान अशी एक हे मला त्यांनी बनवलं. थँक्यू सो मच. तर मला असं खूप असं भारी वाटते एकदम हे ते. आणि आज तुम्ही म्हणाल इथं मी काय ठेवलं, तर ही गोकर्णाची फुलं आहेत आणि मला खूप अट्रॅक्ट होते त्याच्याकडे. मला ते आवडतात फुलं, म्हणून मी अशी इथं ठेवलेली आहेत. तर थँक्यू सो मच. आणि खूप छान अशी रीडिंग झाली. एक वेगळीच रीडिंग होती, वेगळंच कनेक्शन होतं. आणि जसं तुम्हाला मेसेज द्यायचा होता तसंच माझ्यासाठीही काहीतरी मेसेजेस असतात आणि म्हणून हे दिलं जातं. तुमच्यासाठी सुद्धा आहे, माझ्यासाठी सुद्धा आहे. तर स्वतःशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. थोडंसं ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला हे झाल्यासारखं वाटत असेल, इनबॅलन्स झाल्यासारखं, तर त्यामधून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी सांगितलं जाते. आणि एक मोठा मार्ग तुमच्यासाठी ओपन होतोय. आणि खंडेरायांची अर्धांगिनी म्हाळसा तुम्हाला याच अशा बंधनातून, जे तुम्ही स्वतःभोवती बांधून ठेवलेलं आहे, त्या बंधनातून त्या तुम्हाला मुक्त करतायत, पुढं घेऊन जातायत, त्या तुम्हाला हात देतायत. फक्त तुम्ही त्यांना हात देण्याची गरज आहे. आणि म्हणूनच हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला गेला. आणि नक्कीच मी तुम्हाला खूप असं हृदयातून सांगेन की सगळी रीडिंग्स बघत जा. म्हणजे शेवटपर्यंत खूप मोठे मेसेजेस असतात आणि हे मेसेजेस तुम्हाला तुमच्यामध्ये चेंज होण्यासाठीच असतात. असे मिसिंग होतात. मग जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नाही बघितलं तर खूप महत्त्वाचे असे मेसेजेस असतात, ते तुमच्याकडून मिसिंग केले जातात आणि मग अर्धवट माहिती पोहोचली जाते, असं होते. तर नक्की ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. आणि पुन्हा एकदा येळकोट येळकोट. जय मल्हार. थँक्यू सो मच.